नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाफूड भरतीच याच्यासाठीची जी पुरवठा निरीक्षक या पदासाठीची जी भरती आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता पुरवठा निरीक्षक बरोबरच जी लिपिक पदासाठीची भरती जी आहे, त्या भरतीसाठीची जे 354 जागा आहेत, एकूण 345 जागा, त्या 345 जागांसाठीची जी परीक्षा आहे, ती एक्झाम आहे ऑनलाईन परीक्षा, ती 26 फेब्रुवारी 2024पासून सुरू होत आहे. पहिल्या 9 सत्रांमध्ये पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे, फूड सप्लाय इन्स्पेक्टर या पदाची भरती जी एक्झाम आहे, परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर 29 फेब्रुवारी 2024 रोजी लिपिक या पदासाठीची जी परीक्षा आहे, एक्झाम आहे, ती ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पुरवठा निरीक्षक महाफूड सप्लाय इन्स्पेक्टर या पदासाठीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करूया. ते प्रश्न पाहूयात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते. जे संभाव्य प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये येऊ शकतात, अशा पद्धतीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. त्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी ते पाहू शकता. पहिला जो प्रश्न आहे, प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या, हा मॅथ्सवर गणिताचा आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये पाहू शकता या संख्या आहेत 169, 269, 350, 414, 463. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 499. ही जी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे. तर हे जे प्रश्न जे आहेत, हे प्रश्न संभावित प्रश्न आहेत. त्याच्यासाठीची जी PDF जी आहे, ते PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो इंग्लिश ग्रामरवर आधारित आहे, पाहू शकता. शी सेड कम ऑन चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. तर इनडायरेक्ट स्पीच करताना काय त्याचं उत्तर येईल? तर उत्तर असेल शी ऑर्डर्ड देम टू कम ऑन. अशा पद्धतीने याचं उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न पाहू शकता. पैरण या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पैरण हा जो शब्द आहे, तलाठी भरतीसाठी सुद्धा ह्याचे जो प्रश्न आहे, हा प्रश्न आलेला होता. याचं उत्तर आहे बैलांना हाकलण्यासाठी वापरणारी काठीला पैरण असे म्हणतात. हा मराठी व्याकरण किंवा मराठी भाषा अभ्यासामधला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहू शकता. डॅश डॅश हे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. त्याचं बरोबर उत्तर आहे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. प्रश्न क्रमांक 5 पाहू शकता. एका घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला आणि जितके वाजले असतील त्यावेळी तितक्या वेळा टोले पडतात. त्या घड्याळात टोले पडणे सकाळी 10 वाजता सुरुवात झाल्यास दुपारी 4:30 वाजेपर्यंत किती टोले पडतील? बरोबर उत्तर आहे उत्तर 50. 6वा प्रश्न आहे. एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? उत्तर आहे 36 चौरस सेंटीमीटर. 7वा प्रश्न जनरल नॉलेज करंट अफेअर्सवर आधारित. जो कच्ची तीव बेटाच्या मालकी हक्कावरून कोणत्या 2 देशात संघर्ष झाला होता? तर याच्यामध्ये पाहू शकता उत्तर आहे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तो संघर्ष झाला होता. प्रश्न क्रमांक 8 आहे. 59व्या राष्ट्रीय उत्कृष्ट अभियानाचा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे याचं बरोबर उत्तर पाहू शकता इथे गिरीश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. एका सांकेतिक भाषेत, एका सांकेतिक लिपीत बोर्ड 2, 3, 4, 5, 6 असं असेल तर पेनला 128, तर नाबार्ड NABARD याच्यासाठी काय असेल? याचं उत्तर पाहू शकता. बोर्डसाठी जे वापरले जातात, बीसाठी 2 आहे, ओसाठी 3 आहे, एसाठी 4, आरसाठी 5. तर ह्याच पद्धतीने याचं उत्तर जे आहे 842456 NABARD याच्यासाठी वापरला जाईल. हा जो प्रश्न आहे तो रिझनिंगमध्ये विचारला जातो. बौद्धिक चाचणी या जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये संभावित प्रश्न आहे. तशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 10 पाहू शकता. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. याच्यासाठी प्रश्न आहेत. 9 आहे, 729, 18. तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या आहे? तर पाहू शकता उत्तर जे आहे बरोबर उत्तर 5916 हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. पेन्शन विधिनियामक आणि विकास प्राधिकरणाने ऑनलाईन निधी भरण्यासाठी ENPS योजना सुरू केली. या प्राधिकरणाची स्थापना जी आहे ती कोणत्या वर्षी झाली? साठी प्राधिकरण जे आहे NPS साठीचं, पेन्शन निधीसाठीचं, याची स्थापना जी आहे बरोबर उत्तर 2003 साली झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात? 12वा प्रश्न. याच्यासाठीचं उत्तर आहे 6 ते 18 या वयोगटातील व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. प्रश्न क्रमांक 13. सतीश धवन, तेजस, प्रमोद, अमोल शहरात बसत 7 विद्यार्थी एका रांगेत बसले आहेत. याच्यासाठीचा हा प्रश्न आहे गणिताचा वरचा, मॅथ्सवर आधारित. तेजस व प्रमोद यांच्यामध्ये सतीश आहे, सर्वात समोर धवन असून तो तेजसच्या डावीकडे आहे. सचिन व अमोल यांच्यामध्ये शरद असून त्याचा क्रमांक शेवटून आहे, तर मध्यभागी कोण आहे? याचं उत्तर जे आहे ते पाहू शकता, प्रमोद हे उत्तर बरोबर आहे. ह्याच्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी तुम्हाला जे लाईन्स आहेत त्या लाईन्सवर आधारित हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सोडवलं जाऊ शकतं. यासाठी प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. 14वा प्रश्न पाहू शकता. रवी सकाळी सूर्याकडे तोंड करून उभा होता. त्याने काटकोनात डावीकडून वळून त्याच्या स्थितीत शीर्षासन केले. या अवस्थेत त्याचे तोंड कुठे असेल? याच्यासाठीचं उत्तर आहे बरोबर पूर्वेकडे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. सराव महत्त्वाचा आहे या प्रश्नांसाठीचा तयारी करण्यासाठी. 15वा प्रश्न क्रमांक आहे. याच्यासाठीचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? बरोबर उत्तर आहे इथं पाहू शकता, अर्थातच कोल्हापूर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. पुढीलपैकी प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य शब्द निवडा. याच्यासाठीचा प्रश्न आहे 32 आहे, 33, 37, 46 आणि 62. बरोबर उत्तर आहे. यासाठीचा प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा जो प्रश्न आहे याच्यासाठीचा 87 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. युनोचे सदस्य देशांची संख्या किती आहे? उत्तर आहे 193. युनोमध्ये एकूण सदस्य संख्या जी आहे ती 193 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 18. चंद्रयान 2चे एकूण वजन किती किलो आहे? तर चंद्रयान 2 जे भारताने चंद्रावर पाठवले होते त्याचं जे एकूण वजन आहे इथे पाहू शकता. उत्तर जे आहे 3290 किलो. प्रश्न क्रमांक 19. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कुठे आहे? याच्याबरोबर प्रश्नाचं उत्तर जे आहे दाभोळ येथे रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड हा प्रोजेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20. 24 डिसेंबर हा दिन राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संसदेत केव्हा मंजूर करण्यात आला? याचं बरोबर उत्तर आहे 1986 ग्राहक संरक्षण कायदा ज्या वर्षी संमत झाला 24 डिसेंबर हा दिन ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, संसदेत मंजूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 21. आयनी सैनिकी व हवाई दल तळाने कोणत्या देशात राज्य स्थापन केलं आहे? आयनी सैनिकी व हवाई दल याच्यासाठी पाहू शकता उत्तर जे आहे तजाकिस्तान हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारतातील डॅश या शहराला इलेक्ट्रॉनिक्स शहर म्हणतात. तर इलेक्ट्रॉनिक्सचे शहर जे आहे ते बेंगळूर या शहराला इलेक्ट्रॉनिक्सचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 आहे. शाळेत शिक्षण घेत असताना मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा कोण? यासाठी महत्त्वाचं आहे शाळेचे शिक्षण घेत असताना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले होते. बरोबर उत्तर. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे. गांधीजींनी सन 1930 कोणते आंदोलन सुरू केले? यासाठी प्रश्नाचं उत्तर आहे सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग जे आहे गांधीजींनी सन 1930 त्याचं आंदोलन सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 25. महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कुठे केली? उत्तर आहे अहमदाबाद येथे मजूर महाजन संघाची स्थापना महात्मा गांधींनी केले होते. प्रश्न क्रमांक 26. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? तर राजस्थान हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27. लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 28. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे 1921च्या अध्यक्षपदी कोण होते? मराठी साहित्य संमेलन जे बेळगाव येथे झाले होते त्याचे जे अध्यक्ष होते 1921च्या संमेलनाचे शिवराम महादेव परांजपे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यास भगतसिंग यांचा सहकारी कोण होता? म्हणजे त्यांच्याबरोबर सहकारी असणारा कोण होता? तर केंद्रीय कायदे मंडळात भगतसिंग यांनी
बटुकेश्वर दत्त हे उत्तर बरोबर आहे. यांच्या सहकार्याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. 30वा प्रश्न आहे, भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? याचं उत्तराचं बरोबर उत्तर आहे जे पाहू शकता. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष नरेंद्र जाधव, भालचंद्र मुनगेकर, डॉक्टर मोंटेक-सिंग अहवालिया आणि यापैकी सर्व म्हणजे हे सर्व उपाध्यक्ष असे होते. प्रश्न क्रमांक 31 पाहू शकता. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान कोणत्या देशात आहे? तर डाळिंब हे जे पीक आहे उगमस्थान जे आहे इराण हा देश आहे, या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. ऑपरेशन वेळी बेशुद्धीसाठी कोणते औषध वापरले जाते? तर हे जे औषध वापरले जाते या औषधाचं नाव आहे पेथिडीन. उत्तर बरोबर उत्तर आहे पेथिडीन. 33वा प्रश्न, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? यासाठीचं बरोबर उत्तर आहे तळेगाव. तळेगाव येथे कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे. पृथ्वी या ग्रहाच्या आकारमानाच्या दृष्टीने सूर्यमालेत कितवा क्रमांक आहे? 5वा. पृथ्वीचा 5वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 35. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 36 आहे. कोणतं आजारात रक्त गोठत नाही? तर हिमोफिलिया हा जो आजार आहे याच्यामध्ये रक्त गोठत नाही. 37वा प्रश्न पाहू शकता. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातनळेपणा हा रोग होतो? यासाठीचं उत्तर आहे अजीवनसत्व. अजीवनसत्वाअभावी हा रातनळेपणाचा रोग होतो. प्रश्न क्रमांक 38 आहे. भारतीय चलन रुपयाचे हे प्रतीक कोणी तयार केले? भारतीय चलन रुपयाचे प्रतीक आहे ते डॉक्टर डी उदय कुमार यांनी तयार केले. 39वा प्रश्न. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर रक्तामध्ये जे पाण्याचे प्रमाण आहे ते 41% असते. 40वा प्रश्न. बंदीजीवन हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिले आहे? साठीचं बरोबर उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल याने लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्क तीर्थ ही पदवी कोणी दिली? यासाठीचं बरोबर उत्तर आहे कलकत्ता शासकीय संस्कृत महाविद्यालय याने दिली. प्रश्न क्रमांक 42. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण ही योजना राबवण्याची जबाबदारी डॅश डॅशवर सोपवली आहे? याचं बरोबर उत्तर आहे महिला आर्थिक विकास महामंडळ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 43. खालील वर्णमालेत कोणती 2 वर्णाक्षरे समान वारंवारता दर्शवतात? रिझनिंग बौद्धिक चाचणीवर आधारित हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर इथे आहे एम आणि जी. यासाठी प्रॅक्टिस सराव आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 44 पाहू शकता. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदाचे मुख्यालय असलेले ठिकाण कोणते? तर यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी जे मुख्यालय आहे येथे पुणे इथे आहे. बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 45. मर्वी मिन्स्की यांचे नुकतेच निधन झाले. मर्विन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? बरोबर उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता. त्या दिवशी शनिवार होता, तर आज कोणता दिवस असेल? यानुसार पाहू शकता रविवार. यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून जे दिवस आहेत त्या दिवसाबद्दलची माहिती काढायची आहे. 47वा प्रश्न पाहूयात. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. या 10, 14, 20, 28 त्यानंतर येणारी संख्या जी आहे ती कोणती आहे? तर इथं बरोबर उत्तर आहे 50. 48वा प्रश्न जनरल नॉलेजवर आधारित. रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? बरोबर उत्तर आहे सैवंत. प्रश्न क्रमांक 49. रिझनिंग बुद्धिमत्ता आधारित प्रश्न. ए नंतर काय असेल तर AACC आणि DD याच्यासाठी मध्ये जे प्रश्न येणार आहे त्याच्यासाठी पाहू शकता BB आणि AA हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50 शेवटचा प्रश्न. 4% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर मिळणाऱ्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 आहे, तर ती रक्कम कोणती? येथे सुद्धा बरोबर उत्तर आहे 20,000. अशा पद्धतीने हे जे 50 प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे महाफूड सप्लाय इन्स्पेक्टरच्या भरती परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्या अंदाजामध्ये ते येण्याची संभावना आहे. तर अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत प्रश्नांची तुम्ही तयारी करू शकता. त्याचबरोबर अजून स्टडी मटेरियल अपडेट्स याबरोबर भरती अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याबद्दल टेलिग्राम चॅनल जो आहे त्यालासुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.